कोरड्या दुष्काळातून सुटका झालेल्या लातूर जिल्ह्याला आता ओल्या दुष्काळाला तोंड द्यावं लागतंय। आतापर्यंत जिल्ह्यात 1063 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झालाय, जो सरासरीच्या 137% इतका आहे। केवळ शनिवारपासूनच जिल्ह्यात तब्बल 69 मिलीमीटर म्हणजेच अतिवृष्टी झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या मांजरा, तेरणा, तावरजा, रेणा, मन्याड, तिरू या नद्यांना मोठा पूर आलाय। त्यात 22 जण अडकले होते, ज्यांची रविवारी पहाटे एनडीआरएफच्या पथकानं सुखरूप सुटका केली। गायी सोडल्या आणि गायी सोडून सुखरूप गायी पोहोचतात तोपर्यंत मी बघितलं तर एकदम प्रचंड प्रमाणात मला चौकडून पाण्यानं घेरलं होतं। पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त होता की आम्हाला निघता आलं नाही। मोठं झाड होतं, त्या बाबळीचं झाड, त्या बाबळीच्या झाडाला भाऊ असं अडकलेलं दिसले। मी थोडंसं पुढे गेलो होतो, मग तिथनं पुढे गेल्यानंतर मला ते दुसरीकडे असं वाहत चाललेलं दिसले। मग ते नंतर त्यांना सोडून मला एकटं असं जाता येत नव्हतं। मग मी परत येऊन त्यांच्यासोबतच झाडावरती चढलो आम्ही। दुसरीकडे रेणापूर तालुक्यातल्या जवळगा इथं अडकलेल्या 10 जणांची सुटकाही पहाटे 4च्या सुमाराला एनडीआरएफच्या पथकानं केली। तर औसा तालुक्यामधल्या अलमजा इथंही तावरजा नदीच्या पुरातून 35 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। काल 10 वाजल्यापासून ते आम्ही पहाटे 3:30 वाजेपर्यंत पत्र्यावरच बसून राहिलो शेडवर। त्याच्यानंतर आम्हाला ते बोटीनं साह्यानं आम्हाला गावात आणून सोडलं। भीती बोक्कळ मनामधून वाटत होती, तरी सुद्धा म्हणून दुसऱ्यासाठी आपण जर भेलो तर दुसरे जिवंत राहत नाही, त्यासाठी आम्ही 2 जणांनी भेल नाव, त्यासाठी दुसरे वाचले, नाही तर रोड लागते, अक्षरशः रोड लागते। शेडमध्ये पाणी गेलं, सकाळी उतरल्याच्या नंतर तेवढी आम्हाला भीती वाटली, कारण की शेड सगळं खिळखिळ झालतं। पुराचं पाणी गावात शिरल्यामुळे अनेक घरं आणि शेतीला मोठा फटका बसलाय। दरम्यान पूर स्थिती हाताळण्याची तयारी लातूर प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नव्हती, अशी ओरड आता होऊ लागली आहे। तर नुकसानग्रस्तांना तातडीनं सरकारी मदत देण्याची मागणीही आता होते। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।